जे बोलतोय ते ऐकायला चांगलं वाटायला किंवा जे लिहितो आहे ते अजून चांगलं वाटावं म्हणून आपण फिगर्स ऑफ स्पीच वेगवेगळे यूज करतो. ओके, आपण मागच्या वेळेला काही टाइप्स शिकलेले होते. आता यावेळेला आपल्याला त्याच्याहून जास्ती पुढचे काही टाइप्स शिकायचे. त्याच्यासोबतच आपण जे लास्ट लेक्चरला शिकले होते त्याची रिव्हिजन करूया. ओके, आय विल स्टार्ट टू प्रेझेंट माय स्क्रीन. प्लीज टेल मी इन द चॅट बॉक्स whether the screen is visible or not. So, is the screen visible? Very good. So, we will start with the lecture. What are figures of speech? Whenever you say something, but you don't mean it literally, you are using a figure of speech. जेव्हा आपण बोलतो त्याचा शब्दशः अर्थ तसा घेतला जात नाही, तेव्हा आपण figure of speech use करतोय. Let's say you are about to head out to the store and your mother says, you better take a jacket. It's raining cats and dogs out there. तर आता जेव्हा असं आता हे जे सेंटेन्स आपण वाचलं, या सेंटेन्स मध्ये काय आहे की तू बाहेर एखादा समज तुम्ही घराच्या बाहेर जात आहात आणि बाहेर पाऊस पडतोय, तर आई काय म्हणते की जाताना जॅकेट घेऊन जा कारण बाहेर भरपूर पाऊस पडतोय. हे जे आपण मराठीत भरपूर म्हणू, तर त्याच्याऐवजी काय केलंय त्यांनी सेंटेन्स मध्ये, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स आउट देअर. तर ऍक्च्युअली कुत्री मांजरी असे पडतायत का पाण्याच्या थेंबाऐवजी? नाही, बट तितक्या जोरात भरपूर पाऊस बरसतोय ह्याच्यासाठी ते फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे. ओके, सो नाव टाइप्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. याच्यातले आपण काही काही टाइप्स बघितलेले आहेत, काही काही आपल्यासाठी नवीन आहेत. आपण सगळे व्यवस्थित करत जाऊया. आता एक एक स्लाइड बघून. सिमिली आपण केलेला आहे. सो कोणाला आठवतंय सिमिली मध्ये काय असतं? आपण कुठले की वर्ड्स यूज करतो व्हेन वी आर टॉकिंग अबाउट सिमिली? सिमिली यूज करताना काय यूज करतो आपण? जेव्हा दोन गोष्टी एकमेकांसाठी सिमिलर आहेत आणि आपण लाईक हा वर्ड यूज करून काहीतरी सांगतोय. करेक्ट. सो परत एकदा मी वाचून दाखवते, पटकन रिव्हिजन होईल. जे लास्ट लेक्चरला नव्हते त्यांच्यासाठी त्यांनाही कळेल. इन अ सिमिली, a comparison is made between two objects of different kinds which have however one point in common. म्हणजे दोन कुठल्या तरी अशा गोष्टी ज्या पूर्णपणे खरं तर वेगळ्या आहेत, पण एखादी छोटीशी गोष्ट कुठली तरी कॉमन आहे जी पकडून आपण एक सेंटेन्स तयार करणार. द सिमिली इज युजली इंट्रोड्युस्ड बी वर्ड्स ॲज लाईक, ॲज और सो, ॲज लाईक ॲज और ॲज सो. For example, as the heart panteth after the water brooks, so panteth my soul after thee, O God. हे खूप मोठं सेंटेन्स आहे. आपण सोपी सोपी सेंटेन्सेस बघितलेली होती सिमिलीची, राईट. हे एक्झाम्पल थोडं हार्ड आहे, बट नो प्रॉब्लेम. अशा प्रकारे आपण सिमिली यूज करतो जेव्हा आपल्याला दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन करायची असते. फॉर एक्झाम्पल, माय डॉग इज ॲज स्मेली ॲज डर्टी सॉक्स. तर आता ह्याच्यामध्ये काय, डॉग आणि सॉक्स या दोन मध्ये खरं तर डायरेक्ट कंपॅरिझन होऊ शकते का? नाही, बट त्याच्या वासावरून ती कंपॅरिझन केलेली आहे. सिमिलरली, दिस पिझ्झा इज ॲज कोल्ड ॲज आईस. असं जेव्हा म्हणलं गेलंय तेव्हा ऍक्च्युअल बर्फा एवढा थंड होईल का पिझ्झा? नाही, बट तिथे कंपॅरिझन केलेली आहे की गरम नाहीये पिझ्झा. हे सांगायला काय यूज केलंय? पिझ्झा इज ॲज कोल्ड ॲज आईस. सो हे झालं सिमिली. सेकंड, आपण सिमिली सारखंच बऱ्यापैकी सिमिलर काय बघितलं होतं? मेटाफर. अ मेटाफर इज अन इम्प्लाइड सिमिली. इट डज नॉट like the simile state that one thing is like another or acts as another, but takes that for granted and proceeds as if the two things were one. म्हणजे काय की आपण तेव्हा बघितलं होतं की सिमिलीमध्ये आपण आता कसं यूज केलं होतं की पिझ्झा इज ॲज कोल्ड ॲज आईस असं म्हणलं होतं. त्याच्याऐवजी मेटाफर जर आपल्याला वापरायचं असेल तर कसं म्हणू? दिस पिझ्झा इज आईस. सो फॉर एक्झाम्पल, द कॅमेल इज अ शिप ऑफ द डेझर्ट. तर ऍक्च्युअली उंट बोट आहे का? आपण जर ह्याच सेंटेन्सला सिमिलीमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर कसं म्हणू शकतो? द कॅमेल इज
ॲज शिप ॲज द ऑफ द डेझर्ट, ॲज द डेझर्ट. ओके, उंट हा वाळवंटामध्ये बोटीसारखा आहे आणि उंट हा बोटच आहे. ह्या ज्या दोन सेंटेन्स आहेत, ही जी कंपॅरिझन आहे, तो सिमिली आणि मेटाफर मधला बेसिक फरक आहे. ओके, वी प्रिटेंड दॅट द टू ऑब्जेक्ट्स आर सेम. इन केस ऑफ मेटाफर आपण लाईक, ॲज हे वर्ड्सच यूज करत नाही व्हेन वी आर टॉकिंग अबाउट मेटाफर. ह्याच्यामध्ये आपण हे सुद्धा बघितलं होतं, एव्हरी सिमिली कॅन बी कंप्रेस्ड इन टू मेटाफर अँड एव्हरी मेटाफर कॅन एक्सपांडेड इन टू अ सिमिली. बरोबर आठवतंय हे, की आपण आता जसं सेंटेन्स चेंज केलं, की आपण ॲज लाईक हे वर्ड्स ऍड केले की एखाद्या मेटाफर यूज केलेल्या सेंटेन्सचं सिमिली करू शकतो. आणि सपोज सेंटेन्समध्ये सिमिली आहे तर त्यातलं ॲज लाईक हे वर्ड्स काढून मेटाफर करू शकतो, जसं ते पिझ्झा टू आईसचं आपण केलं. Thus, instead of saying Akash fought like a lion, which is simile, कारण like हा word use केलेला आहे, we can say Akash was a lion in the fight, जे मेटाफर झालं. ओके, समजलं इथपर्यंत आता हे? व्हेरी गुड. आता हा आपण न शिकलेला फिगर ऑफ स्पीच आहे, पर शिकलोय आय गेस. पर्सॉनिफिकेशन. इन पर्सॉनिफिकेशन, इनएनिमेट ऑब्जेक्ट्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट नोशन्स आर स्पोकन ऑफ ॲज हॅव्हिंग लाईफ अँड इंटेलिजन्स. शिकलोय आपण हे सुद्धा, की एखाद्या इनएनिमेट ऑब्जेक्टला आपण माणसाची उपमा देणार, माणसासारखं त्याचं रूप आहे असं सांगणार, तेव्हा वी यूज पर्सॉनिफिकेशन. Personification occurs when the author or speaker gives human characteristics to non-human objects. For example, the trees scream in the raging wind. खूप सारा जेव्हा वारा असेल तेव्हा ट्रीज स्क्रीम. ऍक्च्युअली झाडं ओरडतील का? तर नाही, बट त्याला ह्युमन ट्रेट दिलेला आहे. पर्सॉनिफिकेशन पण आपला झाला होता. आता आपल्या समोर अपॉस्ट्रोफे हे नवा फिगर ऑफ स्पीच आहे. An apostrophe is a direct address to the dead, to the absent, or to a personified object or idea. This figure of speech is a special form of personification. ओके, सो आता ह्याची एक्झाम्पल्स मध्ये काय बघूया आपण. ओ लवली ऑरेंज, यू गोल्डन ट्रीट, ओ टेल मी वाय आरंट यू इझी टू ईट. तर आता ऑरेंजला काय उपमा दिली आहे ह्याच्यामध्ये? गोल्डन ट्रीट. सो दिस इज अपॉस्ट्रोफे. पर्सॉनिफिकेशनचा थोडासा एक्सटेंडेड फॉर्म आहे, की एखाद्या आयडियाला आपण काहीतरी रूप देणार, फिगर ऑफ स्पीच मध्ये कन्व्हर्ट करणार. ओके, सो दिस इज अबाउट अपॉस्ट्रोफे. त्याच्यानंतर पुढचं आहे हायपरबोली. हे पण आपण बघितलेलं होतं. हायपरबोलीमध्ये आपण काय करतो, की एखादी छोटीशी गोष्ट असेल तर त्याला खूप जास्ती ग्लोरीफाय करून सांगायचं. छोट्याशा गोष्टीला खूप मोठी उपमा जेव्हा दिली जाते तेव्हा वी यूज हायपरबोली. फॉर एक्झाम्पल, आय हॅव टोल्ड यू अ मिलियन टाइम्स. ऍक्च्युली कोणी कोणाला 1000 वेळा 500 वेळा असं सांगू शकत नाही, पण जेव्हा आपण उपमा देतात, आपण मराठीमध्ये म्हणताना पण म्हणतो की मी तुला 1000 वेळा सांगितलं हे काम नीट कर. ते ऍक्च्युअल 1000 वेळा नसतं, 1-2दा सांगितलेलं असतं. बट दिस इज हायपरबोली. हे पण आपण लास्ट टाइम केलेलं होतं. नेक्स्ट आहे युफेमिझम. इट कन्सिस्ट इन द डिस्क्रिप्शन ऑफ अ डिसअग्रीएबल थिंग बाय अन अग्रीएबल नेम. फॉर एक्झाम्पल, आपण कसं यूज करू शकू? यू आर टेलिंग मी अ फेरी टेल. फेरी टेल म्हणजे काय? परिकथा. परिकथा कधी अशा खऱ्या घडणाऱ्या गोष्टींमधल्या असतात का? की एक राजकुमारी आहे, एक राजकुमार आहे, राजकुमारीच्या वेणीला धरून तो राजकुमार वर चढला. ही गोष्ट खरी आहे का? नाही. आपण त्याला काय म्हणतो? फेरी टेल आहे. ती एक परिकथा आहे. आणि आपण कधी यूज करू शकू फेरी टेल हा वर्ड? हे दोन्ही वर्ड्स आपण, की जेव्हा एखादी खोटी गोष्ट आहे, समोरचा खोटं सांगतोय हे आपल्याला कळतंय आणि ते एखाद्या कल्पित गोष्टीसारखं आहे, हे जेव्हा आपल्याला त्याला सांगायचंय, डिरेक्टली आपण असं नाही म्हणत आहे की यू आर लाईंग. त्याच्याऐवजी काय करू शकतो आपण? यू आर टेलिंग मी अ फेरी टेल.
सो आता युफेमिझम थोडक्यात त्यांनी त्या ह्या स्लाइड मध्ये दिलंय बघा. डेफिनेशन काय? इट मेक्स समथिंग बॅड साऊंड गुड. काहीतरी जे बॅड आहे म्हणजे तू खोटं बोलतोयस हे बोलणं थोडंसं रूढ आहे, राईट. आपण समोरच्याला डिरेक्टली म्हणणार की तू खोटं बोलतोयस, मला विश्वास नाही. त्याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो? यू आर टेलिंग अ फेरी टेल. तीच गोष्ट फक्त चांगल्या शब्दात आपल्याला मांडायची, तर वी कॅन यूज दीज टर्म्स, राईट. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला इथे कसं यूज केलंय? द ओल्ड मॅन पास्ट अवे. द ओल्ड मॅन डाईड. डाईड ऐकायला थोडस वाईट वाटतं कानाला. पास्ट अवे ही सुद्धा सेमच आहे, गोष्ट तीच, घडलेली घटना सेम आहे, बट पास्ट अवे ऐकायला ठीक आहे. म्हणून तिथे जर जेव्हा आपण एखादी खूप वाईट गोष्ट असते बट ती थोड्याशा चांगल्या शब्दात एक्सप्रेस करतो, ऍट दॅट टाइम वी यूज युफेमिझम. जो फिगर ऑफ स्पीच यूज केला जातो दॅट इज युफेमिझम. ओके, समजलाय हा फिगर ऑफ स्पीच? इज माय व्हॉइस ब्रेकिंग फॉर ऑल? सगळ्यांसाठी प्रॉब्लेम येतोय की काही जणांसाठी येतोय? ओके, थँक्यू. ज्यांच्याकडे येतोय त्यांनी तुमची एकदा रेंज चेक करून घ्या. ओके, आणि जर मध्ये कुठे आवाज ब्रेक झालाय, त्यातलं जे काही कळलेलं नसेल ते विचारू शकता. ओके, सो नेक्स्ट वन इज अँटीथेसिस. दिस इज ऑल्सो न्यू. हे आपण लास्ट टाइम घेतलेलं नाहीये. इन अँटीथेसिस अ स्ट्राइकिंग अपोजिशन or contrast of words or sentiments is made in the same sentence. It is employed to secure emphasis. म्हणजे काय की एका सेंटेन्स मध्ये आपण दोन कम्प्लिटली अपोजिट गोष्टींबद्दल बोलणार. फॉर एक्झाम्पल आता खाली जी एकाच वर्डचे अपोजिट वर्ड्स आहेत. लव्हचा अँटोनिम आपण काय यूज करतो? हेट. लव्हचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? हेट. गुडचा विरुद्धार्थी शब्द एव्हिल. पीस, वॉर. पीस म्हणजे शांती, वॉर युद्ध. सो हे जे काही आहेत हे जसे अपोजिट वर्ड्स आहेत एकमेकांना, तसे जेव्हा आपण एका सेंटेन्स मध्ये यूज करू. फॉर एक्झाम्पल, स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्डन. आता इथे सुद्धा ऍक्च्युअली जे माणूस बोलतो ती चांदी आणि शांत बसतो ते सोनं, असं काही आहे का? ऍक्च्युअल चांदी सोन्याचा कुठे वापर होतोय का इथे? नाही, त्याची फक्त उपमा दिली आहे. म्हणजे जर बोलणं हे चांदीसारखं आहे तर शांतता ही सोन्यासारखी आहे. सोन्याला जास्ती किंमत असते ना चांदीपेक्षा. सो शांत बसणं हे जास्ती उपायकारक आहे, असा त्यातला मतितार्थ आहे. स्पीच आणि सायलेन्स याच्याबद्दल बोललेलं आहे. करेक्ट. आता याच्यामध्ये स्पीच आणि सायलेन्स हे दोन अपोजिट गोष्टी यूज केल्या गेल्या आहेत. कशासाठी सांगायला? की जर बोलूनही एखादा प्रॉब्लेम सुटत असेल आणि शांत राहूनही प्रॉब्लेम सुटत असेल तर व्हॉट विल यू प्रेफर? सायलेन्स. कारण बोलण्यामधून भांडण निर्माण होऊ शकतात पुढे. सो हा फक्त त्या वाक्याचा अर्थ सांगण्यासाठी आपल्याला तेच वाक्य आपण असे मोठं सेंटेन्स तयार करू शकतो. स्पीच कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम, सायलेन्स कॅन ऑल्सो सॉल्व्ह प्रॉब्लेम, बट सायलेन्स इज वे बेटर दॅन स्पीकिंग बिकॉज स्पीकिंग मे रेज सम डिस्प्यूट्स. असं एवढे 3-4 वाक्य आपण तयार करणार. त्याच्यापेक्षा डिरेक्टली जर एकाच वाक्यात आपल्याला जे बोलायचे ते कळत असेल तर इट इज ऑलवेज बेटर. आणि त्याच्यामुळे जे सेंटेन्स आपण तयार केलं आहे त्याच्याबद्दल अजून चांगलेपणा आपण वाढणार. 4 सेंटेन्सचं काम एका सेंटेन्स मध्ये होणार, हा पहिला फायदा आहे. आणि जो संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे तो समजणाऱ्याला जास्ती चांगल्या भाषेत समजेल. राईट. इज इट क्लिअर व्हाय वी आर युजिंग फिगर ऑफ स्पीच? करेक्ट. इट इज नॉर्मली युज्ड इन स्लोगन्स और थॉट्स. Correct. So we can use this sentence. Silence is good for resolving disputes. Speech is also useful. असं जर आपल्याला दोन मधली कंपॅरिझन दाखवायची होती तर तेव्हा आपण अँटीथेसिस यूज केला. ओके. नेक्स्ट इज ऑक्झिमोरॉन. Oxymoron is a special form of antithesis whereby two contradictory qualities
are predicted at once of the same thing. For example, I am busy doing nothing. आता ह्याच्यामध्ये हे सेंटेन्स वाचून आपल्याला हसायला सुद्धा येतं, राईट, की मी खूप बिझी आहे काहीच न करण्यामध्ये. सो दॅट पर्सन इज नॉट बिझी. सांगायचं काय आहे त्या व्यक्तीला की मी बिझी नाहीये, बरोबर. बट कसं आपण वेगळ्या चांगल्या भाषेत काय बोलू शकतो? आय एम बिझी डुईंग नथिंग, मी काहीच न करण्यात व्यस्त आहे. ओके, सो एक्झाम्पल्स आपण काय म्हणू शकतो? नोन सिक्रेट. आता सिक्रेट आणि नोन या दोन अपोजिट गोष्टी आहेत, बरोबर ना. एखादी गोष्ट सगळ्या जगाला माहिती आहे आणि एखादी गोष्ट सगळ्या जगाला माहिती नाही, या दोन अपोजिट गोष्टी. सिक्रेट म्हणजे कोणाला माहिती नाहीये. सो काही गोष्टी आपण म्हणू शकतो इट इज अ नोन सिक्रेट, म्हणजे खरं तर ती लपून राहायला हवी होती बट सगळ्यांना माहित असलेली गोष्ट आहे. सो देर इज नथिंग न्यू इन दॅट. ऑर्डरली कन्फ्युजन म्हणजे काय? आता ऑर्डरली म्हणजे एखादी गोष्ट व्यवस्थित असेल तर त्याला आपण ऑर्डरमध्ये आहे असं म्हणतो, किंवा व्यवस्थित ऑर्गनाइज्ड आहे असं म्हणतो. आणि कन्फ्युजन म्हणजे काय असतं? सगळा गोंधळ असेल तिथे. बट ऑर्डरली कन्फ्युजन असं होऊ शकतं का? तर नाही. बट ज्या गोष्टी सगळ्या ठरवून सुद्धा शेवटी मेस क्रिएट होईल, तर तिथे वी कॅन यूज दिस फ्रेम. डिफनिंग सायलेन्स म्हणजे काय? आता डिफनिंग म्हणजे काय होतं की बहिरेपणा येण्या इतका. येस, डार्क लाईट, करेक्ट, व्हेरी गुड. देर इज लाऊड सायलेन्स इन द क्लासरूम, करेक्ट. Yes, it also uses opposite concepts rather than opposite words. ओके, आपण ह्याच्यामध्ये काय स्पेशल फॉर्म आहे? दोन कॉन्ट्राडिक्टरी क्वालिटीज प्रेडिक्टेड एट वन्स ऑफ द सेम थिंग. एकाच गोष्टीबद्दल आपण ह्याच्यामध्ये बोलणार आहे. आपण अँटिथेसिस मध्ये दोन गोष्टींबद्दल बोलत होतो, राईट. एक स्पीच आणि सायलेन्स, अशा दोन गोष्टींबद्दल आपण बोलत होतो. ऑक्झिमोरॉन यूज करताना आपण एकाच गोष्टीबद्दल बोलतोय. ओके, तिथे दिले प्रिटी अगली. प्रिटी अगली म्हणजे काय? मराठीमध्ये तर आपण खूप वेळा हा वर्ड यूज करतो. खूप कमी वेळा अभ्यास करते मी, राईट. खूप कमी हे दोन्ही काय आहेत? अपोजिट वर्ड्स आहेत. खूप जास्ती हे करेक्ट आहे, बट आपण कसं म्हणतो? खूप कमी, राईट. सो त्याप्रमाणे हे इंग्लिश लँग्वेज मधलं ऑक्झिमोरॉन्स आहेत. नेक्स्ट, एपिग्राम is a brief pointed saying frequently introducing antithetical ideas which excite, surprise and arrest attention. Mankind must put an end to war or war will put an end to mankind. म्हणजे काय की आता दोन गोष्टींबद्दल बोलतोय आपण, की माणसाने युद्ध थांबवलं पाहिजे, नाही तर युद्ध माणसाला थांबवेल. ओके, लिव्ह सिम्पली सो दॅट अदर्स मे सिम्पली लिव्ह. साधेपणाने राहा म्हणजे बाकीचे जगू शकतील. सो ही साधी एकदम सिंपल सेंटेन्सेस आहेत. आता हे जे पुढचे आपण शिकतोय एपिग्राम वगैरे, हे आपण कॉमनली यूज करणारेच फिगर ऑफ स्पीच आहे. आपण नॉर्मल सेंटेन्स करताना सुद्धा ही सेंटेन्सेस बनवतो, बरोबर. पण त्याच्यात काहीतरी नाविन्य आहे आणि त्याच्यात काहीतरी अलंकाराचं रूप आहे. नेक्स्ट इज आयरनी. आयरनी तर मोस्ट कॉमनली युज्ड फिगर ऑफ स्पीच. आपल्याला कळतही नाही की आपण ते यूज करतोय, आणि बऱ्याचदा आपल्या घरच्यांकडून, शिक्षकांकडून, तुम्ही आपापसात बोलताना सुद्धा आयरनी यूज केला जातच. Irony is a mode of speech in which the real meaning is exactly the opposite of that which is literally conveyed. ओके, सो आता ह्याच्यामध्ये आयरनीचे कॉमन एक्झाम्पल्स मी देते. ते खूप मोठे एक्झाम्पल आहे, आपण एकदम कॉमन एक्झाम्पल्स यूज करूया. भरपूर अभ्यास केला म्हणून तुला कमी मार्क मिळाले. ओके, असं जेव्हा आपल्याला समज कमी मार्क्स मिळालेत आणि आई म्हणेल घरी आल्यावर, खूप दिवस रात्र अभ्यास केला ना म्हणून एवढे मार्क पडले. सो ही आयरनी होती. ऍक्च्युअल मार्क्स एक्सपेक्टेशन पेक्षा कमी आहेत, बट ते सांगायचं कसं? तर ती
जो सार्कॅस्टिक वे असतो, आयरनी, सार्कॅझम. ओके, एखादी गोष्ट जास्ती लागावी समोरच्याला म्हणून कधी कधी आयरनी आणि सार्कॅझम यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला रूम आवरायला सांगितली होती दिवसभर, आई आई सांगून गेली, ओरडून गेलीये की आज रूम आवरून ठेवायची. संध्याकाळी आईने आल्यावर बघितलं की रूम अजून आवरली गेली नाहीये. बट हे असं डिरेक्टली न ओरडता आई समज म्हणली, वा रूम एकदम क्लीन झाली की आजच्या दिवसात. सो जो रूम मध्ये आहे त्यालाच कळतंय हे. सपोज कोणी दुसरं तिसरी व्यक्ती ऐकतीये. करेक्ट. इन्स्टेड ऑफ, हा, जास्ती त्यांचा इम्पॅक्ट पडतो जेव्हा असं आयरॉनिकल बोललं जातं, जेव्हा सार्कॅझम यूज केला जातो तेव्हा. बट ह्यामध्ये काय असतं की एक अशी गोष्ट असते जी होत नाहीये हे दोन व्यक्तींपैकी एकाला माहिती असतं, किंवा कॉमनली युज्ड गोष्टींमध्ये सुद्धा हे होऊ शकतं. ओके, फॉर एक्झाम्पल, आता एखादा माणूस म्हणू शकतो की मुंबईतली गर्दी बघून असं वाटतंय की कोरोना संपलाय. इज इट रिअल की कोरोना गेला आहे? नाही. बट आपण काय म्हणू शकतो की मुंबईत गर्दी एवढी आहे की ऍज इफ करोना गेलाय. तर असंही सेंटेन्स होऊ शकतं की मुंबईमध्ये करोना गेलेला आहे. ऍक्च्युली नाही गेलेला, बट आयरनी आहे ती की प्लीज स्टे होम, इफ यू इट इज नॉट रिक्वायर्ड डोंट गो आउट. Okay, so that is irony or sarcasm. Next, pun. A pun is the use of a word in such a way that it is capable of more than one application. The object being to produce a ludicrous effect. Is life worth living? It depends upon the lever. म्हणजे काय आता? एक ऍप्लिकेशन पेक्षा जास्ती आहे. लिव्हर वरती डिपेंडेंट आहे की लाईफ वर्थ आहे की नाही, तुमचं जगणं व्यर्थ आहे की नाही. तर आता लिव्हरचा डिरेक्टली संबंध आहे का? नाहीये. बट आपण तो दाखवून आणू शकतो की जितकी लिव्हर हेल्दी असेल तर हेल्दी युअर लाईफ विल बी. नेक्स्ट इज मेटोनिमी. In metonymy, literally a change of name. An object is designated to be the name of something else which is generally associated with it. The crown for the king. हे जे सेंटेन्स आहे, क्राऊन कोणासाठी असतो? क्राऊन हा युजली इट इज युज्ड फॉर किंग ओनली. आपण राजासाठीच मुकुट असतो. सो ते जेव्हा आपण सेंटेन्स मधून सांगू, द क्राऊन फॉर द किंग, राजासाठीचा मुकुट, हे जेव्हा आपण सेंटेन्स मधून सांगू, सिंपल सेंटेन्सचा फॉर्म आहे हा. ओके. नेक्स्ट इज सिनेक्डोट. A synecdoche is a part used to designate the whole or the whole to designate a part. Give us the day, our daily bread. So आता ह्याच्यामध्ये काय आहे? A part is used to designate the whole. So give us the day असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपण काय सांगतोय की एक दिवस द्या जेव्हा आम्हाला आमचा रोजचा इन्कम मिळेल. England, that is the English cricket team, won the first test match against Australia. So the whole to designate a part. हे जेव्हा आपण दोन सेंटेन्स, सिनेक्डोट म्हणजे काय करतोय आपण की दोन वेगळ्या गोष्टी ह्या एका सेंटेन्स मधून सांगत आहोत. आपण कुठल्या दोन गोष्टी सांगतोय की आयदर कंप्लीट सेंटेन्सला एका पार्ट मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय किंवा एखाद्या पार्ट पासून पूर्ण सेंटेन्स तयार करतोय. सो तेव्हा वी यूज सिनेक्डेड. So now transferred epithet. In this figure, an epithet, a word or a phrase that describes a person or thing, is transferred from its proper word to another that is closely associated with it in the sentence. For example, dreamless sleep. ओके. सो फॉर एक्झाम्पल आता काय आहे की एपिथेट म्हणजे पहिल्यांदा काय असतं की एखादा
शब्द किंवा एखादी फ्रेज जी एखादी वस्तू किंवा व्यक्ती डिस्क्राईब करते, त्याच्याबद्दल जे आहे त्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या फ्रेज बद्दल जी एखाद्या व्यक्तीला डिस्क्राईब करते, तर त्याच्या प्रॉपर वर्ड मधून क्लोजली असोसिएटेड वर्ड वरती आपण ट्रान्सफर करतोय. फॉर एक्झाम्पल ड्रीम ही एक गोष्ट आहे, ही एक फिनॉमिना आहे. वी आर ट्रान्सफरिंग इट टू ड्रीमलेस स्लीप. जेव्हा आपण फ्रेज तयार करतोय म्हणजे आता ड्रीमलेस स्लीपचं आपण काय मिनिंग म्हणू शकतो, तर तेवढी शांत झोप होती की एकही स्वप्न पडलं नाही. राईट. जेव्हा आपल्याला सकाळी उठतो आणि आपल्याला एखादं स्वप्न आठवत नसतं किंवा असं काही वाटत नसतं, तेव्हा आपल्याला भरपूर शांत झोप लागलेली असते की आपल्याला स्वप्नही आठवत नाही, ती पडतही नाहीत. ओके. अजून अनब्रेकफास्टेड मॉर्निंग. नेक्स्ट, in litotes, an affirmative is conveyed by negation of the opposite, the effect being to suggest a strong expression by means of a weaker. It is the opposite of hyperbole. So, एकदम सोप्या सेंटेन्स मध्ये शेवटचं सेंटेन्स फक्त फोकस करा. इट इज द अपोजिट ऑफ हायपरबोली. लिटोट्स म्हणजे काय की आपण जे अफर्मेटिव्ह टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आठवत आहेत. अफर्मेटिव्ह म्हणजे पहिलं जे आपण एकदम शिकलो होतो पॉझिटिव्ह सेंटेन्स, आणि सेकंड होती निगेटिव्ह सेंटेन्सेस. राईट. सो आपण जेव्हा एखादा पॉझिटिव्ह सेंटेन्स यूज न करता निगेटिव्ह सेंटेन्स यूज करतो आणि त्याचा इम्पॅक्ट देतो, तेव्हा इट इज लिटोट्स. फॉर एक्झाम्पल, द मॅन इज नो फूल. जेव्हा आपण म्हणतोय की ही व्यक्ती एवढी मूर्ख नाहीये, तेव्हा आपण काय म्हणतोय की ती हुशार आहे. हे सांगण्यासाठी आपण मूर्ख नाहीये ही फ्रेम यूज केली. राईट. सेकंड इज लिटोट्स आपण कसं म्हणू शकू, जे इथे ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे छोट्याशा स्क्वेअर बॉक्स मध्ये, ते वाचूया आपण. देअर इजंट एनिथिंग आय वोंट ईट व्हेन आय एम हंग्री. म्हणजे काय, सेंटेन्सचा जर आपण व्यवस्थित अर्थ काढायला गेलो तर कसा होतो की अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी मी मला भूक असताना खाणार नाही. सरळ अर्थ काय होतो, मला भूक लागली की मी काहीही खाईन. सो फॉर एक्झाम्पल, मी जर ह्याचा हायपरबोलीमध्ये कन्व्हर्जन करायचं ठरवलं सेंटेन्सचं, तर मी कसं करू शकते, व्हेन आय एम हंग्री आय विल ईट टेबल 2. इज इट रिअल की कोणी टेबल खरोखरचं खाणार का, तर नाही. सो त्यामध्ये आपण हायपरबोली यूज करतोय की आय ईट टेबल 2, आणि त्याच्याऐवजी जेव्हा आपण त्याचा लिटोट करणार आहे तेव्हा आपण काय यूज करणार की देअर इजंट, आपण निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म करणार की अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी मला भूक लागली की मी खाणार नाही. सो लिटरली मिनिंग काय त्याचं देतोय आपण, आय विल ईट एनिथिंग व्हेन आय एम हंग्री. जेव्हा मला भूक लागली असेल तेव्हा मी काहीही खाईन. नेक्स्ट वन, इंटरोगेशन. Interrogation is the asking of a question not for the sake of getting an answer but to put a point out more effectively. इंटरोगेशन म्हणजे काय, जेव्हा आपल्याला आपण प्रश्न विचारतोय पण आपल्याला उत्तर डायरेक्ट अपेक्षित नाहीये, बट आपण प्रश्न विचारतोय की तो पॉइंट क्लिअरली सांगायला. आर यू क्रेझी असं जेव्हा आपण विचारतो समोरच्याला, जेव्हा आपण चिडून, तुम्ही पण मित्रमैत्रिणींच्यात बोलताना असं म्हणत असाल की तू वेडा आहेस का किंवा तू वेडी आहेस का, तर डिरेक्टली समोरनं कोणी आन्सर देतं का आपल्याला की नाही मी वेडी नाहीये किंवा हो मी वेडी आहे वगैरे अशा प्रकारचं काही उत्तर येतं का, नाही. बट जेव्हा आपल्याला एखादा पॉइंट क्लिअरली पुट ऑन करायचा असतो की तुला एवढं पण कळत नाहीये का, आर यू क्रेझी. सो हा इंटरोगेशनचा पार्ट झाला. इंटरोगेशन म्हणजे डायरेक्ट आपल्याला उत्तर येईल ह्या अर्थाने आपण प्रश्न नाही विचारत, बट जे आधी आपण जो आपला पॉइंट आहे तो एम्फसाइज करण्यासाठी आपण क्वेश्चन विचारतो. कॅन यू इमॅजिन दॅट, याचा आन्सर आपण असं डिरेक्टली देऊ शकत नाही किंवा खरोखर ते ऍक्च्युअल मध्ये इमॅजिन होईल असं नाही, बट एखादी फनी सिच्युएशन असेल ती एक्सप्लेन केल्यावर, हा कॉमनली युज्ड फिगर ऑफ स्पीच आहे. कॅन यू इमॅजिन माझी काय सिच्युएशन झाली होती तेव्हा. आरंट यू अशेम्ड ऑफ युअर सेल्फ. तर ह्याचा आपण येस ऑर नो असा डिरेक्टली आन्सर कोणाला करत नसतो, ते
जेव्हा समोरची व्यक्ती, एखादी व्यक्ती ओरडत असते तेव्हा त्याच्यामध्ये येणारी ही सेंटेन्सेस आहेत, येणारे हे फिगर्स ऑफ स्पीच आहेत. ओके, सो इंटरोगेशन डिरेक्टली दे आर नॉट फॉर आन्सर पर्पज, की त्याच्यामधून आन्सर यावं अजून. करेक्ट, इट कॅन बी युज्ड ॲज अ फिगर ऑफ स्पीच. इज देअर अ थीफ? म्हणजे आता समज गणपतीच्या समोरचे मोदक उचलून खाल्लेत लहान मुलांनी, तर आई असं म्हणते ना, घरात चोरी झाली का, मोदक गेले सगळीकडे. आर यू रेडी टू गो कॅन बी अ, आर यू रेडी टू गो असं पण होऊ शकतं ना, की नॉर्मल इंटरोगेशन मध्येही विचारलं जाऊ शकतं की तू बाहेर जायला तयार आहेस का. येस, इट कॅन ऑल्सो बी युज्ड एज अ टॉन्ट. आयरनी मध्ये येऊ शकतं. आर यू रेडी टू गो, जेव्हा एखादा समोरचा माणूस आवरून नाही बसलेला आणि आपण विचारतोय की जायचं का आता असं बाहेर. ओके, हा, आर यू ओके पण काही काही वेळेला आपण यूज करतो. येस, आर यू अलाइव्ह, करेक्ट. समोर, हा, जर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही लेक्चर चालू आहे, लेक्चर मध्ये समज एखाद्या व्यक्तीला 4-5 वेळा विचारलंय आन्सर, बट समोरची व्यक्ती देत नाहीये, तर टीचर कॅन आस्क आर यू अलाइव्ह, तर माणूस असं सांगेल का येस आय एम अलाइव्ह, और नो आय एम नॉट अलाइव्ह. आय एम नॉट अलाइव्ह हे आन्सर तर त्या व्यक्तीकडून येऊच शकत नाही. आय एम अलाइव्ह असंही डिरेक्ट आन्सर येत नाही. करेक्ट, आर यू अलाइव्ह इज ऑल्सो, आर यू इव्हन लिसनिंग इट इज ऑल्सो करेक्ट. आता ह्याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट्स आहेत. काही वेळा आपण फिगर ऑफ स्पीच म्हणून समोरचं जे सेंटेन्स आहे ते घेऊ शकतो, काही वेळा देअर कॅन बी अ डायरेक्ट आन्सर टू सच क्वेश्चन. परफेक्ट, आर यू इन दिस वर्ल्ड, आर यू इन दिस वर्ल्ड बरोबर आहे. Next, exclamation. In this figure, the exclamatory form is used to draw greater attention to a point than a mere bald or plain statement of it could do. How sweet the moonlight on upon this bank. सो जसं आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस शिकलो होतो, सेम वे इथे पण आहे. जेव्हा एखादं साधं सेंटेन्स आहे पण ते एक्सक्लेमेटरी फॉर्म मध्ये जेव्हा जातं तेव्हा ते जास्ती रिडेबल राहतं, तेव्हा ते जास्ती अपीलिंग राहतं. राईट. सो नेक्स्ट इज क्लायमॅक्स. Climax is the arrangement of a series of ideas in the order of increasing importance. There are three things that will endure: faith, hope, and love. But the greatest of these is love. सो आता ह्याच्यामध्ये काय केलंय, 3 आयडिया ह्या दाखवलेल्या आहेत एका समोर एक, बरोबर. आणि त्या आयडिया दाखवून त्याच्यापैकी सगळ्यात चांगली कुठली हे सुद्धा सांगितलेलं आहे एकाच सेंटेन्स मध्ये. सो दॅट इज फिगर ऑफ स्पीच इज क्लासिफाईड एज क्लायमॅक्स. Okay, did I miss the slide? Just give me a second. Yes, apostrophe झालंय आपलं. This is another one, anastrophe. Pursued you I shall. अथवा आता anastrophe म्हणजे काय असतं? Rearrangement of the parts of sentence or phrase that changes the proper or accepted word order. म्हणजे काय, एकदम सोपा फॉर्म आहे हा. जेव्हा आता वरती हे जे सेंटेन्स दिलंय, परस्यूड यू आय शॅल, तर आपण इंग्लिश सेंटेन्स तयार करताना ऍक्च्युअली असं सेंटेन्स तयार करतो का? आपण कसं करणार, आय शॅल परस्यूड यू. बट त्याच्या ऐवजी जेव्हा सेंटेन्स फक्त वर्ड्सची रिअरेंजमेंट केली, एम्फेसिस टाकायला, हे सगळे सगळे फिगर्स ऑफ स्पीच युजली कशासाठी यूज केले जात आहेत, तर एखाद्या गोष्टीवरती जास्ती भर देण्यासाठी आपण सगळे फिगर ऑफ स्पीच यूज करतो. राईट. सो परस्यूड यू आय शॅल, याच्यामध्ये आपण काय सांगतोय, कॅन परस्यू यू, आय कॅन परस्यू यू हे सांगायचं आहे. आय शॅल परस्यूड यू हेही सरळ सेंटेन्स होतच आहे. बट
त्याचा एम्फसिस, त्याचा जो भर द्यायचा आहे आपल्याला त्या वाक्यावर, तो जेव्हा जास्ती द्यायचा असेल तर आपण त्याचे वर्ड्स उलटे पालटे करणार. इज इट क्लिअर नाव? आतापर्यंत आपण जेवढे शिकलोय तेवढे सगळे फिगर्स ऑफ स्पीच कळलेत? व्हेरी गुड. सो आता नाउ वी विल मूव ऑन टू रीडिंग अँड स्पीकिंग. ओके. सो फक्त एक छोटीशी गोष्ट, एक मिनिट. टेक्स्टबुक मध्ये मी काहीतरी चांगलं बघितलं होतं. हा, हे आपण ऑलरेडी केलेलं आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट परफेक्ट वगैरे. तर हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. हे होमवर्कला सॉल्व्ह करा. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. 9th मराठी मीडियमच्या टेक्स्टबुक मध्ये मला सापडलं हे, सॉरी 10th मराठी मीडियम. ह्याचा आत्ता स्क्रीनशॉट काढून घ्या. Rewrite the sentences as per instructions given along with. So rewrite the sentence in past perfect tense, present continuous, simple present. Done? We will be repeating all the figures of speech once we are done with all figures of speech. ओके. आपण सगळ्याची शेवटी एक रिव्हिजन घेणार आहे. जर काही मिस्ड आउट झालेलं असेल तर तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन मी परत एकदा. वन्स वी फिनिश ऑल द फिगर्स ऑफ स्पीच. भरपूर आहेत, आपल्याला अजून बरेच करायचे आहेत. इट माइट बी अ पार्ट ऑफ युअर सिलेबस और माइट नॉट. ओके. इंग्लिश मीडियम साठी जास्ती असणार आहेत हे, त्यातून 10th इंग्लिश साठी जास्ती सिलेबस प्रमाणे. बट शिकून ठेवलेले काही वाईट नाहीयेत. आपल्याला शेवटी कुठेतरी जाऊन इंग्लिश लँग्वेज लिहायची, वापरायची, बोलायची आहेच आहे, तेव्हा वी कॅन यूज ऑल ऑफ देम. ओके. त्यामुळे तेव्हा सगळ्यांनाच हे उपयोगी पडतील. जेवढे आता मी शिकवताना तुम्हाला जितके मला मिळतील तेवढे सगळे शिकवून ठेवेन. त्यातले ऍक्च्युअल तुमच्या सिलेबस मधले जेवढे आहेत त्याच्यावरती जास्ती भर देऊन ते जास्ती क्लिअर करून घ्यायचा प्रयत्न करा. बाकीचे सगळे लक्षात ठेवायचेच आहेत, ते सोडून द्यायचे नाहीयेत. ओके. आय गेस 10th इंग्लिशला सगळेच येतील, कारण त्यांचा सिलेबस जास्ती असणार आहे इंग्लिश साठीचा स्पेसिफिकली. ओके. सो होमवर्क कळलेला आहे, काय करायचं आहे तो. सिंपल सेंटेन्सेस आहेत, चेंज करायची आहेत, फक्त तेवढंच आहे. ओके. व्हेरी गुड. सो नाउ येस, स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. हे एक खूप इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी मला या बुक मध्ये सापडली म्हणून मी शेअर करते, ती आता आपण करूया. सो ह्या सेंटेन्स मध्ये काय एरर आहे, काय चुकीचं आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि ते सेंटेन्स करेक्ट करून लिहायचं आहे. सो द फर्स्ट सेंटेन्स, माय ग्रँड पेरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. याच्यामध्ये काय चूक दिसतीये? ओके. इन्स्टेड ऑफ पास्ट टेन्स माय ग्रँडपेरेंट्स ले डाऊन. ओके. आता ह्या सेंटेन्स मध्ये मला तरी बघून असं वाटत होतं की दोन गोष्टी होऊ शकतात. आयदर वी कॅन से दॅट दिस सेंटेन्स इज करेक्ट. त्याच्यामध्ये ऍज सच काही एरर काढण्यासारखी गोष्ट नाहीये. राईट. माय ग्रँड पेरेंट्स करेक्ट आहे. नाही, लाईट डाऊन पण नाही, लेट डाऊन इज ऑल्सो करेक्ट. ओके. ले डाऊन जर आपण केलं तर इट विल बी अ प्रेझेंट टेन्स, लेट डाऊन इज पास्ट टेन्स. त्यामुळे डिरेक्टली जर आपण सेंटेन्स बघितलं तर इट इज करेक्ट ऍक्च्युली. बट जर त्यांनी आपल्याला इन्स्ट्रक्शनच दिली आहे की स्पॉट द एरर, असं जर आहे तर आपण तिथे फक्त ले डाऊन करू शकतो. बट वी कॅन इवन ऑल्सो राईट दॅट दिस सेंटेन्स इज करेक्ट. देर इज नो एरर इन द सेंटेन्स. ओके.
सो नेक्स्ट वन इज अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर. याच्यामध्ये काय चूक आहे? याच्यामध्ये एक मोठी चूक आहे. अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर. सेकंड सेंटेन्स मध्ये काय चूक काढाल? नो, इट्स ओके इफ यू डोंट राईट इट इन दिस नोटबुक, जस्ट सॉल्व. अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग. करेक्ट. सांगते आता का ते. इज नाही येणार कारण आपल्याला सेंटेन्सचा टेन्स कुठला आहे त्याच्या तो बदलण्याचा हक्क नाहीये. आपल्याला फक्त त्याचं ग्रामर बदलायचंय. टेन्स त्यांनी वर यूज केलाय म्हणजे टेन्स पास्ट टेन्स आहे. त्यामुळे आपण इज नॉकिंग नाही करू शकत कारण इज नॉकिंग केलं की तो प्रेझेंट कंटिन्युअस होईल. त्यांनी पास्ट कंटिन्युअस ठेवलाय. बट अ स्ट्रेंजर हे एका सिंग्युलर आहे. एक स्ट्रेंजर दरवाज्यावरती नॉक करतोय असं आहे ना, म्हणून अ स्ट्रेंजर वॉज करायला लागेल आपल्याला. जेव्हा सिंग्युलर असतं तेव्हा आपण कुठलं वर्ब यूज करतो? वॉज. पास्ट टेन्सचं टू बीचं वॉज हे वर्ब आपण सिंग्युलर साठी वापरतो. म्हणून इथे आपल्याला काय करता येईल? अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर. बर, आता इथे इन्स्टेड ऑफ चेंजिंग वर्ब कॅन वी चेंज सब्जेक्ट? वर्ब आपण चेंज केलं, वेअरचं वॉज केलं. ते न करता आपण स्ट्रेंजर बरोबर काही करू शकू का? जस्ट टेल मी येस ऑर नो. Some are saying yes, some are saying no. बर, स्ट्रेंजर्स जर मी स्ट्रेंजर्स ऍड केलं तर कॅन आय से द सेंटेन्स ॲज अ स्ट्रेंजर्स वेअर लुकिंग ॲट अवर डोअर? कॅन आय से द सेंटेन्स ॲज अ स्ट्रेंजर्स वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर? No, correct. We can either use the strangers or simply strangers. करेक्ट. आपण इथे द स्ट्रेंजर्स वापरू शकू. हा वापरू शकणार नाही बिकॉज ए आणि ॲन ही दोन आर्टिकल्स सिंग्युलर साठी यूज केली जातात. त्यामुळे सेंटेन्स चेंज करण्याच्या दोन पॉसिबिलिटीज होतील. आयदर वी कॅन चेंज द सब्जेक्ट, बट जेव्हा आपण सब्जेक्ट चेंज करू तेव्हा आपण अ स्ट्रेंजर्स नाही वापरणार, द स्ट्रेंजर्स वापरू किंवा नुसतं स्ट्रेंजर्स वापरू. द नाही लिहिला तरी चालेल. वर नॉकिंग द डोअर किंवा आपण मगाशी जसं म्हणलं अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर. समजलंय सगळ्यांना नक्की कसं सेंटेन्स आपण चेंज केलंय ते? परफेक्ट. सो नाव नेक्स्ट, माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. याच्यामध्ये एकच चेंज करता येईल. माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. नाही, एकाने कोणीतरी बरोबर लिहिलेलं आहे इथे. शेअर असं करायला लागेल. आय इज करेक्ट मैत्रेय. करेक्ट. तिथे इन्स्टेड आणि शेअर्ड पण होणार नाही बरं का. शेअर्ड होणार नाही कारण शेअर्स हे प्रेझेंट टेन्स मध्ये यूज केलेलं आहे. वर्बचा प्रेझेंट टेन्सचा फॉर्म आहे. त्यामुळे शेअर्स शेअर्ड नाही करून चालणार कारण शेअर्ड केलं की तो पास्ट टेन्स होईल. कारण दोन व्यक्तींबद्दल बोलतोय आपण. माय सिस्टर अँड आय, मी आणि माझी बहीण असं आपण सांगतोय. म्हणून तिथे शेअर्स हा वर्बचा फॉर्म येणार नाही कारण आपण एस तेव्हाच लावतो व्हेन वी आर युझिंग ही, शी, इट. हे सगळे सिंग्युलर आहेत आणि थर्ड पर्सन सिंग्युलर हे जेव्हा आपण यूज करतो ही, शी, इट, तेव्हाच फक्त आपण वर्बला एस किंवा ई एस ऍड करतो. इथे आपण दोन व्यक्तींबद्दल बोलतोय, दॅट इज प्लुरल. प्लुरलच्या पुढे आपण कधीही एस लावत नाही वर्बला, एस किंवा ई एस. Therefore, my sister and I share a study room. This will be a correct sentence.
ओके, समजलं? जे कोणी मगासपासून असं होतंय की टेन्स चेंज करताय, तर तिथे फक्त थोडंसं फोकस ठेवा की आपल्या सेंटेन्सचा आपल्याला टेन्स चेंज करणं अलाउड नाहीये. तोच टेन्स ठेवून आपल्याला ग्रामॅटिकल मिस्टेक शोधायची आहे. कळतंय मी काय बोलतेय ते? आता इथे शेअर्स होतं तर तो प्रेझेंट टेन्स होता. शेअर्सचा प्रेझेंट टेन्स मधले रूप दोनच आहेत, शेअर आणि शेअर्स. तर त्यापैकी आपल्याला एक ऍड करायचंय. शेअर्ड हे पास्ट टेन्स होईल आणि वी आर नॉट अलाउड टू चेंज द टेन्स ऑफ द सेंटेन्स. त्यांनी पूर्ण त्या सेंटेन्सचं मिनिंग चेंज होऊन जाणार. आपल्याला फक्त ग्रामरची चूक शोधून ती ठीक करायची. नेक्स्ट, वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. आता ही खूप कॉमनली मेड मिस्टेक आहे की जी बघू आपण कोणाकोणाला स्पॉट होतीये. वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. परफेक्ट, व्हेरी गुड. नाही, द स्कूल नाही, इट इज ओके. लिव्हिंग स्कूल आर्टिकलचा काही गडबड नाहीये. बट आय गेस नंदिनी, राईट? फ्रेंड्स फर्स्ट आन्सर नंदिनीने दिलंय. सो ते करेक्ट आहे. फ्रेंड्स माहितीये सगळ्यांना हा रूल, वन ऑफ माय फ्रेंड्स. ही बऱ्याचदा कॉमनली फाउंड मिस्टेक आहे, कॉमनली फाउंड एरर आहे. पटकन बोलताना असं बोललं जातं किंवा लिहिताना लिहिलं जातं, राईट? बट जेव्हा आपण वन ऑफ अशी टर्म यूज करणार तेव्हा त्याच्या पुढे कंपल्सरी वी हॅव टू यूज प्लुरल. अनेकापैकीच एक असणार आहे. Therefore, when all the time when we are using the term one of, it is compulsory की ज्याच्यापैकी एक आपल्याला मेन्शन करायचंय, we have to add plural of that word. परफेक्ट. छान वाटलं मला की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती होतं. वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग स्कूल. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वर फ्लाइंग ओव्हरहेड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वर फ्लाइंग ओव्हरहेड. ह्याच्यामध्ये काय मिस्टेक आहे? करेक्ट, व्हेरी गुड. वॉज फ्लाइंग, इट शुड बी वॉज फ्लाइंग. का? तर अ फ्लॉक इज सिंग्युलर. भले बर्ड्स प्लुरल आहे पण पक्ष्यांचा थवा, राईट, असं आपण म्हणतोय. फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे काय की पक्ष्यांचा थवा आहे. थवा एकच आहे ना, थवा हे आपण अनेक वचन यूज करत नाहीये. फ्लॉक्स ऑफ बर्ड्स असं जर आपण म्हणलं असतं की वेगवेगळे पक्ष्यांचे थवे होते आकाशात, तर तिथे वेअर करेक्ट होतं. बट इथे काय आहे? अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा एकच थवा उडतोय, तो फ्लॉक सिंग्युलर आहे, म्हणून वॉज फ्लाइंग यूज करायला लागणार. करेक्ट, इट इज अ सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउन. देअरफॉर वी आर युझिंग वॉज फ्लाइंग. आणि सपोज मी फ्लॉक काढून टाकलं असतं, बर्ड्स वेअर फ्लाइंग ओव्हरहेड, तर करेक्ट होतं सेंटेन्स. अ फ्लॉक ऑफ हे जर मी सेंटेन्स मधून काढून टाकलं तर जे उरलेलं सेंटेन्स आहे ते व्यवस्थित आहे. बर्ड्स वेअर फ्लाइंग ओव्हरहेड. ओके, समजलंय सगळ्यांना व्यवस्थित काय आहे ते? येस, वी मिस्ड अवर ऍक्टिव्हिटी. आपल्याला ठीक आहे, अजून थोडा वेळ आहे. पटापट होणार असेल तर करून टाकूया. जय, यू स्पोक इन द लास्ट लेक्चर इफ आय एम नॉट रॉंग. जय, तुझं मागच्या लेक्चरला स्पीकिंग झालं? एकदा फक्त सांग. ओके, झालंय ना? तर आज आपण कोणाचं आता एक आजच्या लेक्चर पुरतं कोणाचं रीडिंग आणि स्पीकिंग नको घेऊया थोडासा वेळ. आधी जे आपल्याला एक काम पूर्ण करायचंय ते करून घेऊया. ते असं आहे, लास्ट लेक्चरला मी डिस्कस केलं होतं, दरवेळेला हा एकाने परत वाचलं, एकाला वाचायलाच मिळालं नाही. त्याच्यापेक्षा आपण एक ऍक्टिव्हिटी घेणार होतो की सगळ्यांनी तुमची नावं पाठवा स्टुडंट्सची. मी ती माझ्याकडे लिहून घेते, आपण ती अल्फाबेटिकली अरेंज करूया
आणि त्याप्रमाणे प्रत्येक लेक्चरला प्रत्येकाला बोलायला मिळेल किंवा वाचायला मिळेल. तर आपण कसं करू की फर्स्ट जे पहिली नावं असतील, फर्स्ट पासून लास्ट पर्यंत रीडिंग सुरू होईल, लास्ट पासून फर्स्ट पर्यंत स्पीकिंग सुरू होईल. ओके, सो नो वन विल बी मिस्ड. कोणी राहणार पण नाही. इट विल बी अ नेम, बाय नेम. नावाप्रमाणे करूया आपण. काही प्रॉब्लेम नाहीये, सगळ्यांना वाचायला सगळ्यांना बोलायला मिळणारच आहे. 2 मिनिट बरं ठीक आहे. सगळ्यांनी टाकायला नावं सुरू करा, म्हणजे मी लिस्ट आउट करते सगळी. जय, आयुष, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी तुम्ही सुद्धा नावं ऍड करायला सुरू करा. म्हणजे माझ्याकडून कोणाचं नाव जर मिस्ड आउट झालं तर तुम्हाला ते यूज करता येईल आपल्याला. अख्खं नाव नाही टाकलं तरी चालेल, फक्त फर्स्ट नेम ऍड करा, दॅट विल बी सफिशियंट. मैत्रेय, वेदांत, ऋषी, कादंबरी. ओके, जितकी नावं माझ्याकडे येतील त्याचीच मी लिस्ट बनवणार आता. आय हॅव 12 नेम्स विथ मी. वैष्णवी, रिपीट करू नका कोणी, एकदाच टाका फक्त, मला सगळी नावं मिळत आहेत व्यवस्थित. रिपीट करू नका. वैष्णवी, आय गॉट युअर नेम. चौदा झाली नावं. अजून कोण आहे नाव द्यायचं बाकी? नाही नाही, रीडिंग साठी वगैरे असं आपण आत्ता हे नाही करत आहे. ओके, सो 15 नेम्स आली आहेत माझ्याकडे. एकदा मी सगळ्यांची नावं मी जेवढी लिस्ट केली तेवढी परत एकदाच म्हणते. लिस्ट ऐका फक्त, त्याच्यानंतर मी ती पटकन अल्फाबेटिकली अरेंज करून तुम्हाला परत सांगते. जर तुम्हाला अल्फाबेटिकली अरेंज करायचे असतील तुमच्याकडे तर यू कॅन ऑल्सो डू इट. आय विल रीड आउट द नेम्स. जय, आयुष, नंदिनी, प्रार्थना, भैरवी, ओम, लावण्या, द्विजेश, मैत्रेय, वेदांत, ऋषी, कादंबरी, वैष्णवी, पल्लव, अक्षता. एवढी नावं माझ्याकडे आलेली आहेत आता. इज देअर एनीवन हू वॉन्ट टू ऍड देअर नेम? ओके, सो जेवढी होती माझ्याकडे तेवढी मी अरेंज करायला सुरुवात केली आहे. अथर्व,
ओके, सो माझ्याकडे जेवढी आली आहेत त्यांची नावं वाचून दाखवते मी. सगळ्यांनी ऐका, जर कोणाचं नाव नसेल लिस्टमध्ये तर मला सांगा. ओके, सो माझ्याकडे असलेली नावं अक्षता, अथर्व, आयुष, भैरवी, द्विजेश, जय, कादंबरी, लावण्या, मैत्रेय, नंदिनी, ओम, पल्लव, प्रार्थना, ऋषी, वैष्णवी आणि वेदांत. आली आहेत सगळ्यांची नावं ज्यांनी दिली होती त्यांची? व्हेरी गुड. माझ्याकडे लिस्ट आहे, याच्याप्रमाणे आपण पुढच्या लेक्चर पासून वरून रीडिंगला स्टार्ट करणार, लास्ट पासून स्पीकिंगला. त्यावेळेला जो टॉपिक असेल त्याच्यावर किंवा एनी टॉपिक यू वॉन्ट यू कॅन स्पीक ऑन दॅट टॉपिक. ओके, व्हेरी गुड. सो वी विल मीट इन अवर नेक्स्ट लेक्चर. थँक यू अँड बाय. You can leave the meeting now.